जळगाव जिल्ह्यात एकनाथ खडसेंविरोधात गुन्हा दाखल, असं घडलं तरी काय? जळगाव जिल्ह्यातील राजकारणात खळबळ उडवणारी एक महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार ज्येष्ठ नेते तथा आमदार एकनाथ खडसे यांच्या विरोधात सावदा तालुका रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिकाऱ्यांशी अर्वाच्य भाषेत बोलणे, अरेरावी करणे तसेच शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार सावदा परिसरात गौण खनिज चोरी संदर्भातील एका प्रकरणात गुन्हा नोंदवण्यात आला नसल्याची तक्रार होती. या पार्श्वभूमीवर बुधवारी दुपारच्या सुमारास आमदार एकनाथ खडसे हे स्वतः सावदा पोलीस ठाण्यात गेले होते. संबंधित प्रकरणात कारवाई का करण्यात आली नाही याबाबत त्यांनी कर्तव्यावरील पोलीस अधिकाऱ्यांना जाब विचारला. यावेळी पोलीस ठाण्यात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. पोलिसांच्या म्हणण्यानुसार चौकशी दरम्यान खडसे यांनी अधिकाऱ्यांशी बोलताना अर्वाच्य शब्दांचा वापर केला आणि आक्रमक पवित्रा घेतला. त्यामुळे पोलीस ठाण्यातील नियमित शासकीय कामकाजात व्यत्यय आल्याचं नमूद करण्यात आलं आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पुंडलिक पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भारतीय न्याय संहितेच्या कलम 296 अंतर्गत खडसे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. दरम्यान एकनाथ खडसे यांनी या सर्व आरोपांचं स्पष्ट शब्दात खंडन केलंय. आपण गौण खनिज चोरीच्या प्रकरणाची माहिती घेण्यासाठी आणि संबंधित नागरिकांच्या तक्रारीवरून चौकशीसाठी पोलीस ठाण्यात गेलो होतो, असं त्यांनी सांगितलंय. संभाषणादरम्यान अनवधनानं एखादा शब्द चुकीचा निघाला असला तरी त्याबाबत आपण तात्काळ संबंधित पोलीस निरीक्षकांची माफी मागितली होती, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. आपण कोणत्याही प्रकारे शासकीय कामात अडथळा आणलेला नाहीये, असा दावा त्यांनी केला. या प्रकरणामुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. पुढील कायदेशीर प्रक्रिया आणि पोलिसांच्या तपासाकडे सर्वांचं लक्ष लागलंय. पुण्यातील भोसरी जमीन घोटाळा प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे आणि त्यांची पत्नी मंदाकिनी खडसे यांना मुंबई उच्च न्यायालयानं मंगळवारीच दिलासा दिला. पुणे सत्र न्यायालयानं गेल्या आठवड्यात खडसे दाम्पत्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते. त्यास उच्च न्यायालयानं अंतरिम स्थगिती दिली आहे. न्यायमूर्ती अश्विन भोबे यांच्या एकलपीठानं हा महत्त्वपूर्ण आदेश देत पुढील सुनावणीवेळी आमदार खडसे यांनी संबंधित सत्र न्यायालयासमोर प्रत्यक्ष हजर राहावे असं स्पष्ट निर्देश दिले आहेत. भाऊ, काय सांगणार? आपलं सावदा पोलीस स्टेशनच्या अंतर्गत आपल्या बाबतीत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. नेमकं काय प्रकार आहे भाऊ? जवळजवळ 2.5 महिन्यापूर्वी सावदा परिसरामधील एक 40-50 हजार ब्रॉस मुरुम चोरी झाल्याची तक्रार एका व्यक्तीने केली. त्याने त्याच्या संदर्भात सारे पुरावे दिले. JCBचा फोटो दाखवला, ट्रॅक्टर दाखवलं, तो माणूस आहे, ऑडिओ दिला, व्हिडिओ दिला. हे सगळं करत असताना PSIने त्या संदर्भामध्ये म्हटलं की मी तक्रार घेणार नाही, हा रेव्हन्यूचा भाग आहे. मग रेव्हन्यू डिपार्टमेंटने तक्रार दिली पाहिजे म्हणून विधानसभेमध्ये मी हा प्रश्न डिसेंबरला विचारला आणि हा प्रश्न विचारल्यामुळे त्या PIची जीवावर आली. मग त्याने तरीही रेव्हन्यू डिपार्टमेंटकडून घेतलीच नाही तक्रार, तर म्हणे इरिगेशनची पाहिजे. मग इरिगेशनवाल्यांनी तक्रार केली तरी इरिगेशनकडून फक्त अर्ज घेतला, टाळाटाळ केली FIR करण्यामध्ये. मग FIR केला. FIR केल्यानंतर आज 2.5 महिने झाले, त्याची चौकशीने पुरावे दिल्यानंतरही, आणि म्हणून मी त्याला त्या ठिकाणी विचारायला गेलो की 2.5-3 महिने झाले या संदर्भात शासनाच्या मुरुमाची एवढी मोठ्या प्रमाणावर चोरी होते. तो काही 1000-1500 ब्रॉस नाही आहे, 40-50 हजार ब्रॉस आहे. पण त्याच्या संदर्भामध्ये ते म्हणजे की मी चौकशी करतो आहे. आणि मी त्यांना सांगितलं 2.5 महिने कशी काय चौकशी होते आहे. तो म्हणजे मला वाटेल तेव्हा तिथपर्यंत मी चौकशी करेल, मला काही बंधन आहे का तुमचं? म्हणजे त्याच्यामध्ये त्या रेव्हन्यू डिपार्टमेंटवाल्यांनी पैसे खाल्ले. मग म्हटलं त्यांनी पैसे खाल्ले, तू गू काढला कशासाठी? तुला काम दिलं आहे ना सगळं. मग नंतर मी लगेचच 2 मिनिटामध्ये त्याला सांगितलं की यामध्ये माझा चुकीचा शब्द केला, मी तुझी माफी मागतो, असंही त्याला सांगितलं. आणि त्याबाबत त्याला सांगितले सगळे 2 नंबरचे धंदे आहे, पत्त्याचे क्लब आहे, सट्ट्याचे क्लब आहे, दारूचे अड्डे आहे, याच्यामध्ये संदर्भामध्ये तुम्हाला कारवाई करायला वेळ नाही आहे म्हटलं यामध्ये. तर आता शेवटचा शब्द आहे की तुमचे हप्ते घेतात, तर ते हप्ते घेतात म्हणून अँटी करप्शनकडे जावं लागेल आणि त्यामध्ये कारवाई करावी लागेल. आत्ता ह्यांनी टाळाटाळ केली, गुन्हा दाखल केला, करू द्या गुन्हा दाखल केला, त्याचं काही लढायचं कायदेशीर. पण आता यांनी इतके दिवस हा गुन्ह्याचा तपास केला नाही, गुन्हाचा FIR घेण्यात टाळाटाळ केली. म्हणून मी स्वतः पोलीस प्राधिकरण, DG
आणि अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे या संदर्भामध्ये तक्रार करणार. मी पोलीस प्राधिकरणाला पुराव्यानिशी दाखवणार आहे की यांनी किती याच्यामध्ये विलंब लावला आणि जाणीवपूर्वक केला आहे. आणि नंतर मी सावदा शहरामधल्या आणि त्या परिसरात पोलीस स्टेशनच्या अंतर्गत माझ्या साऱ्या नागरिकांना आवाहन करणार आहे की कोण्या ठिकाणी पोलिसांचे आपले दारूचे अड्डे आहे, मटक्याचे अड्डे आहे, ते मला कळवा. म्हणजे मग मी दररोज मीडियासमोर जाऊन त्या अड्ड्यांचे फोटो दाखवेल. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.